नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्यशास्त्राचं चौथं प्रकरण समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने अभ्यासत आहोत. या प्रकरणात आपण राज्याची भूमिका स्पष्ट करणारे घटक अभ्यासले. त्यानंतर राष्ट्रीय एकात्मतेची समस्या यावर माहिती पाहिली. त्यानंतर राष्ट्रीय एकात्मता साधण्याच्या प्रक्रियेमध्ये राज्य बजावत असलेली भूमिका पाहिली. पुढे भारत संरचनात्मक परिणाम यामध्ये राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता यामध्ये साधलेला समतोल काही वैशिष्ट्यांच्या अनुषंगाने आपण अभ्यासला. ते वैशिष्ट्यांमध्ये पहिलं वैशिष्ट्य आपण अभ्यासलं होतं, सार्वत्रिक प्रौढ मताधिकारासहित लोकशाही शासन व्यवस्था निर्माण करून राष्ट्र बळकट करणे हे एक वैशिष्ट्य. बळकट करणे हे संरचनात्मक दृष्टीने महत्त्वाचं एक वैशिष्ट्य आपण अभ्यासलं होतं. लोकशाही आणि राष्ट्रीय एकीकरण हे एकमेकांना पूरक होते. विविध गटांना शासनामधील सहभाग लोकप्रतिनिधिक लोकशाहीमुळे शक्य झाला, असं वैशिष्ट्य आपण संरचनात्मक परिणामामध्ये पाहिलं. दुसरं वैशिष्ट्य पाहिलं होतं, संविधानाने प्रबल केंद्र शासनासहित संघराज्य व्यवस्था स्वीकारली. म्हणजे केंद्र सरकार प्रभावी, संघराज्य व्यवस्था प्रभावी असलेलं शासन व्यवस्था स्वीकारली. त्यामुळे प्रादेशिक गरजा आणि राष्ट्रीय गरजा यामध्ये समतोल साधता आला. 1990च्या दशकात केलेल्या घटनादुरुस्तीमुळे, म्हणजे 73 आणि 74वी घटनादुरुस्ती 1990मध्ये करण्यात आली. आणि त्या घटनादुरुस्तीने पंचायत व्यवस्थेतून, म्हणजे पंचायत समित्यांपेक्षाही आता गावात म्हणजे स्थानिक व्यवस्थेत ग्रामपंचायतीला अधिकार जास्त दिले. व्यवस्थेने स्थानिक शासन संस्थांना सहभाग अधिक वाढला 73 आणि 74व्या घटनादुरुस्तीने. त्यानंतर सांस्कृतिक ओळख निर्माण करण्यात भाषेला महत्त्वाचे स्थान असते आणि म्हणून भारतीय संविधानाने प्रादेशिक भाषांना अधिकृत भाषेची मान्यता दिली. भाषावार प्रांतरचना निर्माण केली. संरचनात्मक परिणामाचं हे एक वैशिष्ट्य आपण पाहिलं. त्यानंतर प्रशासकीय पातळीवर भारतीय प्रशासकीय सेवा आणि राज्य पातळीवर राज्य प्रशासकीय सेवा निर्माण केला. यामध्ये IAS कलेक्टरसारखी पोस्ट, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, IPS इंडियन पोलीस सर्व्हिस, IFS फॉरेस्ट सर्व्हिस, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, इंडियन रेल्वे सर्व्हिस, म्हणजे महत्त्वाच्या पोस्ट प्रशासकीय सेवा निर्माण अस्तित्वात आल्या. आणि त्यातून एक केंद्रीय प्रशासकीय व्यवस्था निर्माण झाली. त्याचप्रमाणे राज्यस्तरावर राज्य प्रशासकीय सेवा अस्तित्वात आल्या. 1961 साली पहिली राष्ट्रीय एकात्मता परिषद घेण्यात आली, ज्यामध्ये जमातवाद, जातीयवाद, प्रादेशिकवाद, भाषावाद यासारख्या संकुचित प्रवृत्तींशी लढण्यासाठी मार्ग शोधून देशाला प्रगतीच्या वाटेवर चालण्यासाठी तयार करण्याचा विचार आला. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेशी निगडीत विषयांचा आढावा घेऊन त्यासंबंधी शिफारशी करण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता परिषदेची स्थापना करण्यात आली. केव्हा करण्यात आली? 1961 साली पहिली राष्ट्रीय एकात्मता परिषद स्थापन करण्यात आली. त्यानंतर भारतीय संविधानामध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. 1976वी घटना दुरुस्ती करून त्यामध्ये समाविष्ट करण्यात आला. लोक कर्तव्य पालन करत नाही आणि म्हणून घटना दुरुस्ती करून त्या कर्तव्यांचा देखील त्यामध्ये समावेश करण्यात आला. अशा पद्धतीने आपण संरचनात्मक परिणाम अभ्यासले. त्याचा पुढचा घटक होता तो मानसिक परिणाम देखील आपल्याला लक्षात घ्यावे लागतील. भारत हा असा भौगोलिक आर्थिक भूप्रदेश आहे की जेथे विविधतेमध्ये एक समान संस्कृती आहे आणि ही समान संस्कृतीच सर्व लोकांना एकत्र बांधून ठेवते. भारतीय लोकांना राजकीय आणि भावनिकदृष्ट्या एकत्र आणून एक राष्ट्र निर्माण करण्याच्यामध्ये राजकीय ओळख आणि राष्ट्रनिष्ठा निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम स्वातंत्र्य चळवळीने केलेले आहे. अत्यंत महत्त्वाचं काम म्हणजे मानसिक परिणाम. यामध्ये स्वातंत्र्य चळवळीने लोकांना राजकीय आणि भावनिकदृष्ट्या एकत्र केले. राष्ट्र निर्माण करण्याच्या प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाचं काम केलेलं आहे. त्यानंतर भावनिक अथवा मानसिक एकात्मता
महत्त्वाचं आहे. भावनिक अथवा मानसिक एकात्मता, राष्ट्रगान, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राष्ट्रचिन्ह, राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय इत्यादी प्रतीकातून प्रकर्षित होते. एकात्मता निर्माण करण्यासाठी, एकोपा निर्माण करण्यासाठी घटक अत्यंत महत्त्वाचे आहे. राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज, राष्ट्रचिन्ह, राष्ट्रीय पक्षी हे भावनिक घटक आहे आणि त्यामुळे एकात्मता निर्माण होण्यास मदत होते. अशा पद्धतीने आपण मानसिक परिणाम अभ्यासले होते. आज आपल्याला आता पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, आव्हानं. भारतासमोरील आव्हाने अभ्यासायची आहे आणि आव्हानांचा महत्त्वाचा मुद्दा आहे. स्वातंत्र्यानंतर सर्वात पहिले आव्हान होते ते म्हणजे संस्थानांचे भारतीय संघराज्यात विलिनीकरण करून घेणे. संस्थानांचे भारतीय संघराज्यामध्ये विलिनीकरण करून घेणे हे पहिलं आव्हान होतं. अनेक संस्थान होते भारतात. ब्रिटिश गेले पण त्यांना स्वतंत्र अस्तित्व दिलं होतं. मात्र खूप सारे संस्थान भारतात विलीन झाले. जम्मू काश्मीर, हैदराबाद आणि जुनागड हे संस्थान मात्र भारतात विलीन झाले नव्हते. त्यासाठी बळाचा वापर करावा लागला, कारण या संस्थानाच्या काही समस्या होत्या, परंतु त्या सोडविल्या गेल्या आणि त्यांना भारतीय भारतामध्ये या संस्थानांना विलीन करण्यात आले. 1947-48मध्ये जम्मू काश्मीरच्या संदर्भात प्रथमच पाकिस्तानशी संघर्ष झाला आणि तेव्हापासून जम्मू काश्मीरमध्ये स्थैर्य आणि शांतता राखणे हे एक आव्हान आहे. ईशान्य भारतात नागालँडमध्ये समस्या निर्माण झाली, परंतु तीही सोडवली गेली. पोर्तुगीज आणि फ्रेंच वसाहतींचे प्रदेश कालांतराने, म्हणजे गोवा पोर्तुगीजांच्या फ्रेंच वसाहतींच्या ताब्यात होता, कालांतराने हा प्रदेश भारतीय संघराज्यात सामील झाला. भारताने संविधानाच्या चौकटीत राहून धोरणे ठरविली व राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक प्रगती साध्य केली. भारतीय संविधानाने भारतातील प्रादेशिक आणि भाषिक विविधतेला मान्यता दिली आणि लोककल्याण, लक्षात घ्या, भारतीय संविधानाने भारतातील प्रादेशिक आणि भाषिक विविधतेला मान्यता दिली व लोककल्याणाच्या तरतुदी समाविष्ट करून समाज परिवर्तनाची गरज असल्याचे मान्य केले. आर्थिक क्षेत्रात उद्योगासाठी संमिश्र अर्थव्यवस्था स्वीकारून आर्थिक प्रगतीच्या मार्गात शासनाचा सहभाग अधोरेखित केला. आर्थिक क्षेत्रात देखील उद्योगांसाठी संमिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. आर्थिक प्रगतीच्या मार्गात शासनाचा सहभाग अधोरेखित केला. पंचवार्षिक योजना तयार करून भारतीय अर्थव्यवस्थेला दिशानिर्देशक करण्याच्या कार्यासाठी नियोजन आयोगाची निर्मिती केली. हा नियोजन आयोग पंचवार्षिक योजना आखून देशाच्या प्रगतीचा प्रयत्न करू लागला. भारताच्या नियोजनाचे उद्दिष्टे आर्थिक विकास आणि रोजगाराच्या संधी वाढवणे, दारिद्र्य निर्मूलन करणे हे होते. म्हणजे नियोजन आयोगाचं उद्दिष्ट काय होतं, तर नियोजन आयोगाचे उद्दिष्टे आर्थिक विकास, रोजगाराची संधी वाढविणे आणि दारिद्र्य निर्मूलन करणे हे नियोजन आयोगाचे उद्दिष्ट होते. आज नियोजन आयोगाची जागा नीती आयोगाने घेतलेली आहे. आता नीती आयोग हे काम पाहत आहे. नियोजन आयोगाच्या ठिकाणी नीती आयोगाची निर्मिती करण्यात आलेली आहे. 1960च्या दशकात नवीन आव्हाने उभी राहिली. नवीन आव्हान 1960 नंतर उभं आहे. नेहरू युगाच्या नंतर लालबहादूर शास्त्री आणि नंतर इंदिरा गांधी यांनी पंतप्रधानपद स्वीकारले. या दशकात राजकीय वर्तुळात प्रादेशिक पक्षांचा उदय झाला. अनेक प्रादेशिक पक्ष उदयास आले. 1960च्या दशकात नक्षलवादी चळवळीला सुरुवात झाली. 60मध्ये ही नक्षलवादी चळवळ फोफावली. 1970च्या दशकाच्या सुरुवातीला ती कमी झाली, परंतु 1980च्या नंतर ती पुन्हा हिंसक स्वरूपात पुढे आली. ही चळवळ भारतासमोर सगळ्यात मोठं आव्हान त्या काळात ठरले. ईशान्य भारतातील 8 राज्य सांस्कृतिक आणि वांशिकदृष्ट्या भिन्न आहेत. ईशान्य भारतात असलेली ही 8ही राज्य सांस्कृतिकदृष्ट्या भिन्न आहे. त्यांच्या वेगवेगळ्या भाषा, बोलीभाषा, वेगळी सांस्कृतिक ओळख आहे. तेथे शांतता आणि स्थैर्य राखणे आणि आर्थिक आणि औद्योगिक प्रगती साध्य करणे हे भारतीय राज्यव्यवस्थेसमोरील एक मोठे आव्हान आहे. नागालँड हे भारतीय स्वातंत्र्यापासूनच संघर्ष करणारे राज्य आहे, परंतु त्याला नंतर स्वायत्त राज्याचा आणि नंतर पूर्ण राज्याचा दर्जा दिला आणि त्याला शांत केले.
तर मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये 1960च्या दशकात बंडखोरी करण्यात आली. त्यांनाही स्वतंत्र राज्याचा दर्जा बहाल करण्यात आलेला आहे. आसाममध्ये प्रादेशिक विकासाची कमतरता आणि आसाममधील संसाधनाचा इतरत्र केलेला वापर ही मोठी समस्या आहे. आसाममधील तेलाची कोंडी 1980चे पहिले आंदोलन आहे, ज्यायोगे प्रादेशिक विकासाची मागणी पुढे आली. त्यानंतर झारखंडमध्ये देखील अशीच मागणी झालेली आहे. झारखंडमध्ये देखील आंदोलन सुरू झालं. 1970च्या दशकात जेव्हा आणीबाणी जाहीर झाली तेव्हा भारतीय लोकशाही शासन व्यवस्था काही काळासाठी स्थगित करण्यात आली. 1970मध्ये आणीबाणी जाहीर दशकात 1975मध्ये आणीबाणी जाहीर झाली. लोकशाही शासन व्यवस्था काही काळासाठी स्थगित करावी लागली. 1960च्या पूर्वार्धात पूर्व पाकिस्तानातून निर्वासितांचे लोंढे भारतात येऊ लागले. 1970मध्ये त्यात खूप वाढ झाली आणि त्यातून उद्भवलेल्या संघर्षातून बांगलादेशची निर्मिती करावी. बांगलादेश या नवीन राज्याची निर्मिती झाली. भारताने त्यामध्ये मोठा सहभाग घेतला. पंजाबमधून केलेल्या खलिस्तानच्या मागणीने आणखी एक मोठे संकट उभं राहिलं. खलिस्तानची मागणी पंजाबमधून 80च्या दशकात झाली. राज्याची या संघर्षातून म्हणजे खलिस्तानची मागणी म्हणजे मोठं संकट उभं राहिलं. या फुटीरतावादी आंदोलनाविरुद्ध बळाचा वापर करणे शासनाला भाग पडले. भारताने सुवर्ण मंदिरामध्ये या खलिस्तानाविरुद्ध सैन्य पाठविले आणि बळाचा वापर केला. त्यातून या अतिरेक्यांना राग आला. पंजाबमधील आंदोलनाविरुद्ध बळाचा वापराचा थेट परिणाम म्हणजे इंदिरा गांधींची हत्या झाली. अशीच दुसरी हत्या झाली ती पंतप्रधान राजीव गांधी यांची. श्रीलंकेतील तामिळ प्रश्नावर लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळईलम म्हणजे LTTE यांच्याविरुद्ध घेतलेल्या भूमिकेचा परिणाम म्हणजे आत्मघाती हल्ल्यात राजीव गांधींची केलेली हत्या. 1980च्या दशकात धार्मिक संघर्ष वाढीस लागला, कारण 1986मध्ये न्यायालयाने बाबरी मशिदीची जागा हिंदूंना पूजेसाठी देण्याचे मान्य केले आणि हा प्रश्न निर्माण झाला. बाबरी मशीद घटना 1992 आणि मुंबईची दंगल 1993मध्ये त्याचे पडसाद उमटले. या प्रक्रियेने भारतातील आक्रमकतेला नवीन परिणाम द्यावा लागला. नवीन परिणामाने ही आक्रमकता पाहावी लागली. 1980च्या दशकाच्या शेवटी आणि 1990च्या दशकात जम्मू काश्मीरातील समस्या पुन्हा एकदा समोर आली. आझादीच्या चळवळीसाठी काश्मीरी खोऱ्यात दहशतवादाने डोकेवर काढले. या आंदोलनात सशस्त्र आक्रमणाचे नवीन रूप दिसून आले. राज्य केंद्रित दहशतवादापुरतेच हे मर्यादित न राहता त्याचे आधुनिक अमूर्त दहशतवादी संघर्षामध्ये रूपांतर झाले. आधुनिक पद्धतीच्या पद्धतींचाही दहशतवादी वापर करू लागले आणि ती मोठी समस्या निर्माण झाली. 1990च्या दशकात भारतात आर्थिक स्थित्यांतर झाली. भारताने सामाजिक आर्थिक विकासाचा मार्ग सोडून दिला आणि उदारीकरण स्वीकारले. भारताच्या आर्थिक विकासाची समस्या सोडविण्यासाठी हा नवीन दृष्टिकोन स्वीकारण्यात आला. याचा आर्थिक लाभ झाला आणि त्यामुळे स्थिर आणि उच्च आर्थिक प्रगतीचा भक्कम पाया घातला गेला. म्हणजे या उदारीकरणाच्या धोरणाचा चांगला परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर झालेला दिसून येतो. समाजवादी अर्थव्यवस्था सोडली आणि आर्थिक उदारीकरणाचं धोरण 1990च्या दशकात भारताने स्वीकारलं. गेल्या दशकापेक्षा जास्त काळापासून भारतातील स्थैर्य आणि शांततेसमोर अनेक आव्हाने उभी राहिली आहे. गेल्या दशकापेक्षाही जास्त काळापासून भारतात स्थैर्य आणि शांततेसमोर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. ही आव्हाने प्रामुख्याने आर्थिक विकास, सामाजिक आणि सांस्कृतिक समस्या या क्षेत्रातील आर्थिक विकासाच्या समोर सामाजिक आणि सांस्कृतिक समस्या या क्षेत्रातील आहे. जाती आणि धार्मिक अस्थैर्य, प्रादेशिक वादाबाबत टोकाची भूमिका, आर्थिक असमतोल इत्यादी आव्हानं देखील भारतासमोर आहे.
भारताच्या सामाजिक आर्थिक प्रगतीच्या आड येणाऱ्या स्थैर्य आणि शांततेच्या प्रश्नांशी निगडीत काही गोष्टी या प्रकरणात आपण पाहणार आहोत. हे प्रश्न राष्ट्रनिर्मिती आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या प्रक्रियेतही आव्हाने निर्माण करतात. हे जे प्रश्न आहे राष्ट्रीय एकात्मतेसमोरही आव्हान निर्माण करतात, राष्ट्रनिर्मितीतही अडथळे निर्माण करतात. एक उदाहरणार्थ जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद. दुसरा म्हणजे काही प्रदेशात डाव्या उग्रवाद्यांच्या अतिरेकी कारवाया आणि दहशतवाद. हे तीनही प्रश्न आहे हे राष्ट्रनिर्मिती आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या प्रक्रियेसमोर आव्हान उभं करतात आणि हे आव्हान आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत.